लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं गडेगाव तहसीलदार आणि पीआयना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की सन 23-24 दिगंची आणि दिगंची परिसरातील जवळजवळ 900 रुपये, 2100 रुपये त्यांनी दिलेले आहेत। 3000 FRP त्यांनी केलेली आहे, त्याबद्दल 900 रुपये त्यांचे येणे बाकी आहे। रायगाव केन शुगर हा पृथ्वीराज देशमुखांचा कारखाना आहे, त्यामुळे आज आम्ही ते 900 रुपये मिळावेत आणि या भागातल्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आज तहसीलदार गडेगाव आणि PI साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे 16 तारखेचा इशारा दिलेला आहे। 16 तारखेपर्यंत 900 रुपये जे शेतकऱ्यांचे राहिलेले ते खात्यावर जमा करावेत, अन्यथा 16 तारखेला पृथ्वीराज देशमुखांच्या घरापुढे आम्ही ठिया मारून बसू आणि जोपर्यंत ऊसाचं थकीत बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही। याची पोलीस प्रशासन आणि शासनाने सुद्धा दखल घ्यावी, अन्यथा आम्ही तिथं ठिया मारून बसू। किती शेतकऱ्यांचे बिल आतापर्यंत राहिले? जवळजवळ 60 ते 70 शेतकरी आमच्या भागातले आहेत आणि फक्त दिगंची आणि दिगंची परिसरातल्या शेतकऱ्यांचंच ते बिल राहिलेलं आहे। डिसेंबर 23 आणि जानेवारी 24, फेब्रुवारी 24मध्ये जो ऊस गेला दिगंची भागातील, त्यांनी इतर भागातील सगळ्या शेतकऱ्यांची बिलं दिली, पण का आम्हालाही प्रश्न पडला की दिगंची भागातीलच का बिलं पेंडिंग ठेवलेत आणि बिलं फक्त 900 रुपयांना देणं बाकी आहे आणि जवळजवळ फक्त दिगंचीतील 60 ते 70 शेतकरी आहेत, त्यांच्या बिलाची रक्कम अंदाजे 35 ते 40 लाख रुपये इतकी होत आहे। 2100 रुपये त्यांनी दिलेत, बाकीचे 900 रुपये जानेवारीतले दिले नाहीत आणि डिसेंबरचे दिले, फेब्रुवारीचे दिलेत। फक्त जानेवारी महिन्याचे बिल राहिले, तर त्याच्यासाठी आम्हाला अजूनपर्यंत 2 वर्ष झालं आम्हाला या कारखान्यानं उडाउडीची उत्तरं देऊन आजपर्यंत आमचं वेळ आणि सगळं नुकसान केलेलं आहे। आमचं बिल नाही मिळालं तर 16 तारखेला आम्ही आंदोलन करू आणि उठणार नाही। 900 रुपये प्रमाणे आम्हाला बिल मिळावं। तर वय 75 आहे तरी मला हेल्पर घालावं लागतात।